Yeah, in Mumbai, in अंधेरी माझं शोरूम आहे. मला छोटासा मुंबईचा गोल्डबँड म्हणतात. जगातली सगळ्यात महागडी साडी मी बनवलेली आहे. 39 कोटींची माता रमाईची. मी अंडरवॉटर गोल्ड मायनर. इंडियात समुद्रात गोल्ड काढायचं आपण गोल्ड काढतो. गोल्डचे कपडे बनवतो. एक छोटीशी भेट माझ्याकडून सर. हे आमचे गोल्ड नगेट्स आहेत. छोटीशी भेट. एक फोटो घ्या. This is actually this is polished, but there is a gold inside, which is this can. So tell me, how do you remove from the? We have some metal detectors, and due to that metal detectors, we could be able to find it. Because of erosion, even though there is gold on the land also, but it's very difficult on the land now just due to the constructions. But still, underwater, it can be discovered very easily. In very minor fragments. Okay, thank you very much, sir. Yeah, take it. मी स्वतःच साताऱ्याचा आहे आणि साताऱ्यात येणं नेहमीच मला खूप आपलंसं वाटतं. पण आज जे आलो आहे ते मी महाराजांना भेटायला आलेलो आहे. तर आपल्या 14 एप्रिलला आपलं बाबासाहेबांचं घर भेटावं पण त्याच्यावर लिटिगेशन्स आहेत. आणि शिरसाट साहेब, एकनाथ शिंदे साहेब, मला ह्यांची पण मदत मिळती आहे. आज मी एवढंच बोलेन माझ्या जनतेला, ते काही आज पूर्ण भारतभर, विश्वभर जे सोहळे तुम्ही माजवताय की म्हणजे DJ लावून म्हणजे कमरा हलवत तुम्ही नाचणार आहात रोडवर, पण तुमच्या बापाचं घर कुठेतरी ढासळतंय याचं पण तुम्हाला दुःख असावं, याचं भान असावं. आणि जर हा समाज एकत्र होऊन तिथे कुठल्याही नेत्याची तुम्हाला गरज नाही आहे, तुमच्या समाजाची एकतेची गरज आहे. आज जसं मी लढतोय माझ्या बाबासाहेबांच्या घरासाठी, जर तुम्हालाही त्या घराविषयी, मला बाबासाहेबाविषयी काही आत्मीयता असेल तर कृपा करून ह्या संघर्षाला, या लढाईला एक व्हा आणि आपल्या बाबासाहेबांचं घर आपल्या हातामध्ये आपल्या मिळून दाखवा. कारण त्याला एक स्मारक बनवायचं आहे, नाहीतर ते भासून तो इतिहास नामोशीश होईल. या समाजामध्ये प्रत्येकाच्या घरावर जे डोक्यावर जे तरपाळ आहे, जे छत आहे, ते आपल्या बाबासाहेबांमुळे आहे. आणि आज ते छत ढासळत आहे, याची आपल्याला लाज वाटली पाहिजे. आहेत तर महाराज जे आहे ते साताऱ्याचे आहेत आणि त्यांचं इथे सामाजिक कार्य खूप मोठं आहे. आणि जर त्यांनी हस्तक्षेप केला तर आमच्यासारख्या लोकांना खूप मदत होईल. आणि मी एक निवेदन पत्र घेऊन त्यांच्याकडे चाललो आहे की आम्हाला त्यांच्याकडून ही मदत व्हावी आणि त्या अपेक्षेने मी चाललो आहे. थँक्यू. ताज्या घडामोडींसोबत अपडेट राहण्यासाठी लक्ष मराठी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे आमचे प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील.